नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 8 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी आहे. नक्षत्र अश्विनी आहे. योग सिद्ध आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैथिल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:12 ते 12:33 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:33 ते 1:54 आणि यमगंड काळ सकाळी 8:30 ते 9:51 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्र आणि शनीबरोबर लाभयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शनी आणि शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि सुंदर दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरक दांडगा राहील. त्याचप्रमाणे जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. खास करून आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ संभवतात. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंधसुद्धा चांगले होतील. यापूर्वी जर का तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केलेले असेल तर त्याचे रिटर्न्ससुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी उत्तम प्रकारे मिळतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडीशी धावपळ दगदग होऊ शकेल, मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस राहील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. काही चांगल्या उत्तम संकल्पना सुचू शकतील की ज्या भविष्यकालीन योजनेकरता आपल्यासाठी शुभ फलदायी राहतील. भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. त्या संदर्भात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या काही नवीन संकल्पना किंवा संधी तुम्हाला मिळू शकतील. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जर नवीन कुठल्या कामाची सुरुवात करायची असेल तर आजचा दिवस उत्तम राहील. आज तुमचा मूडसुद्धा खूप चांगल्या प्रकारचा सकारात्मक दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. थोडं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे
कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. काही छोटे-मोठे लाभ मात्र मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी. खास करून जर तुम्ही विवाहित असाल, तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधले नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस राहील. खास करून जे तुमचे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. भाग्याचे उत्तम साथ लाभेल. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहाराकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील. तुमचा मूड, कॉन्फिडन्स चांगला दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजच्या दिवसात तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. काही चांगले लाभ मिळू शकतील. गुंतवणुकीच्या संदर्भात सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही करून घेऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील आणि ते कामं पूर्णसुद्धा होताना दिसेल. कामाचा उरक दांडगा राहील. तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा या अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. भाग्याची साथसुद्धा चांगली लाभेल. डॉक्युमेंटेशन, कमिटमेंट, प्रॉमिसेस करता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शनी शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. काय चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. त्याचप्रमाणे गुंतवणुकीच्या संदर्भातल्या काही संधी चांगल्या तुमच्या समोर येऊ शकतील, की ज्या भविष्यकालीन योजनेसाठी फायदेशीर ठरतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 8 जानेवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.